हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सोमवारच्या गोंधळानंतर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता. अनेक संवेदनशील भागात संचारबंदी. रात्रभर चाललेल्या कोम्बिंगमध्ये 80 पेक्षा जास्त जण ताब्यात. परिस्थिती नियंत्रणात. कबर हटाव आंदोलनानंतरच्या गोंधळामध्ये नागपूर पोलिसांचे 3 वरिष्ठ अधिकारी जखमी. 3 उपायुक्त हॉस्पिटलमध्ये तर 1 मुकामार बसूनही ड्युटीवर. डीसीपी निकेतन कदम कुऱ्हाडीचा घाव बसल्यानं जखमी. नागपुरातल्या राड्यानंतर पोलिसांचा सायबर सेल ऍक्टिव्ह. तब्बल 1,500 सोशल मीडिया हँडलवर करडी नजर. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची ओळख निश्चिती. नागपूरच्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये आज निवेदन करणार. राडा कशामुळे सुरू झाला, पोलिसांनी काय कारवाई केली, जबाबदार कोण, यावर उजेड पडण्याची शक्यता. समाजकंटकांवर कठोर कारवाई करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं राडा झालेल्या परिसराची पाहणी केल्यानंतर आश्वासन. नागपूर शांत ठेवणं ही सर्वांची जबाबदारी. बावनकुळेंचं वक्तव्य. नागपूरचा राडा हा ठरवून केलेला प्रकार. स्थानिक आमदार प्रवीण दटकेंचा आरोप. संवेदनशील भागामध्ये पोलीस उशिरा पोहोचल्याचाही आरोप. पीआय संजय सिंग यांना निलंबित करण्याचीही आमदारांची मागणी. नागपुरातल्या राड्यावर राज्यसभेत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांचा प्रस्ताव. सभागृहाचं नियोजित कामकाज थांबवून नागपूर राड्यावर चर्चा करण्याची चौधरींची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज. ओरिसातले भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांचा दावा. देशाला विकसित देश बनवण्याच्या ध्येयासाठी मोदी कार्यरत असल्याचाही निर्वाळा. मंत्री जयकुमार रावल यांच्या बँक घोटाळ्याचं प्रकरण संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवलं. महाराष्ट्रावर वाढलेला भ्रष्टाचाराचा भार हलका करण्याची एक्स पोस्टद्वारे विनंती.